27 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई यात्रेला सुरुवात होणार आहे। 29 ऑगस्टला जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकेल। आपल्यात फूट पाडण्याचा कट आखला गेलाय असा आरोप देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केलाय। आरक्षण घेऊनच मुंबईत परतायचे असा विश्वास देखील जरांगे पाटील यांनी बोलून दाखवलाय। मराठ्यांना आपली ताकद मोठी आहे, आता दुसऱ्यांच्या डोक्यानं चालायचं नाही, संकटावर मात करत पुढे जायचे, विचार करून पुढील लढाया जिंकायचे। मुंबईत आपल्याला शांततेने जायचे असं देखील जरांगे पाटील यावेळी बोलले। मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्यातल्या मराठ्यांनी आता लक्षात ठेवा, 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय। माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोराने उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। माझ्या समाजाच्या मागण्या त्याची अंमलबजावणी करा, मी येतो। आम्हाला काय मुंबईची हौस नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न म्हणून मला मुंबईला यायचं। तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी द्या, आम्हाला काय करायचं मुंबईला येऊ, इथूनच गुलाल फेकू मंत्रालयावर आम्ही, गेला तर गेला, नाही गेला तर नाही गेला, तर फेकू इथून काय करा, आपल्याच्या हातात एखादा गोळा देऊ, जाईल ना ताकदीनं लांब, आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही। परिस्थिती मराठ्यावरती संकट आणून सोडलंय। या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळ आपण लढणार आहे। तुमच्या आणि माझ्या भावनेचा यांनी आतापर्यंत उपयोग केलाय, म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझं हात जोडून आव्हान असतं, बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे, फक्त आपण विचारानं चाललो नाही, म्हणून आपल्या लेकरा बाळाचं नुकसान झालं। या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्याच्या डोक्यात नाही चालायचं, स्वतःच्याच डोक्याने चालायचं आणि जात उंचीवर न्यायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।